का हो, माझी SIP दर 10 तारखेला कट होते ना, त्यापेक्षा मार्केट खाली असताना जर स्वतःहून SIP केली तर मला जास्त फायदा होईल ना. फायदा सोड ग, नुकसान होण्याचे चान्सेस जास्ती. ते कसं? समज 3 लोक आहे, तू, मी आणि आपला श्री. आपण तिघही मागच्या 25 वर्षापासून इन्व्हेस्टमेंट करतोय. तू महिन्याला सगळ्यात लोएस्ट भावामध्ये खरेदी करते, म्हणजे तुला सगळ्यात कमी NAV मिळते, तू सगळ्यात जास्ती हॅप्पी आहे. मी महिन्याच्या सगळ्यात जास्ती हायएस्ट भावामध्ये खरेदी करतोय, मी सगळ्यात अनलकी आणि अनहॅपी या ठिकाणी. आणि श्री काय करतोय, दर महिन्याला कन्सिस्टंटली एका तारखेला ऑटोमॅटिक SIP करतोय. आता या तिन्ही केस मधले रिटर्न्स बघ, तिन्ही रिटर्न्स मध्ये फार असा काही फरक नाहीये. पण तू जर सगळ्यात कमी भावात खरेदी करणं तुझं चुकलं, जे की मोस्ट प्रोबॅबली 25 वर्षामध्ये भरपूर वेळा चुकणारच आहे, आपल्याला माहिती नसणार आहे सगळ्यात कमी भाव कोणता आहे, तर त्या केसमध्ये तुला श्रीपेक्षा सुद्धा कमी रिटर्न मिळण्याची शक्यता आहे. नको नको, त्यापेक्षा मी फिक्स डेटलाच SIP करते. लवकर लक्षात आलं? हो, आलं.